झाले. फुलटॉसला साजेसं उत्तर पाहायला मिळालं. 8 धावा धावपलकावरती आतापर्यंत लगवलेले आहेत. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल चेंडूला पाठवलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. अक्षय चव्हाणची आक्रमक खेळी पाहायला मिळते. अगदी रिप्ले मध्ये पाहू शकाल पदतालिकेचा वापर केला. अगदी बॉल पर्यंत पोहोचले. सरळ बॅटने लॉंग ऑफ रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एक षटकार आला. तदनंतर एक चौकार आलाय. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. जोरकस बॅट जरूर फिरवली होती परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 12 धावा धावपलकावरती आतापर्यंत लगवलेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामधील पहिला बॉल जर आपण पाहिला तर सिंगल धाव आली. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलाय सीमारेषा लगत. क्षेत्ररक्षक पोहोचेल पाठमोरा जरूर करेल तोपर्यंत आणखीन 2 धावा धावपलकावरती जोडूया. या 2 धावेच्या मदत धावपलक जाऊन पोहोचलंय 14 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक दाबे मोहन या टीमसाठी खूप चांगलं राहिलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकही गडी न गमावता तब्बल 14 धावा ठोकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अक्षय चव्हाणने 5 बॉलच्या पाठीमागे 12 धावा जमवल्या. सचिन चव्हाण 1 बॉलच्या पाठीमागे 1 धावांवरती खेळत आहेत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आमच्या सोनाटगावचे सुपुत्र उद्योजक शांताराम दादा कदम यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा यथोचित शुभ सन्मान संपन्न करतोय. मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना आम्ही एक चषक देऊन त्यांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती संपन्न करतोय. दीपक दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान संपन्न करतोय. सोनाटगावचे सुपुत्र उद्योजक शांताराम दादा कदम यांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती संपन्न करतोय. थँक्यू सो मच. आपण वेळात वेळ काढत आला या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल पेस करत असताना वाईड +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. डावी एष्टी सोडून जाणार हा बॉल पाहायला मिळालाय. 16 धावा धावपलकावरती आतापर्यंत लगवलेले आहेत. तर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिल्याच बॉल कोणताही ग्राह्य धरता नसताना 2 धावा आलेत परंतु या बॉलवरती स्ट्रोक चांगला खेळलाय. तितकाच चांगला झेल देखील पकडलाय आणि मोठा मासा गळाला लागलाय. सचिन चव्हाण बॅक टू द पेव्हिलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला येतोय. मोठा मासा गळाला जरूर लागलाय. एक अनुभवी खेळाडू. चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न त्यांनी जोरदार केला परंतु क्षेत्ररक्षक होते डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्यांनी मात्र एक साधा झेल पकडला आणि पहिला गडी पहिला करंट पहिला हादरा टीम दाबे मोहन टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती तुषार चव्हाण आलेले आहेत. पहिलाच बॉल पेस करत असताना डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मस्तकावरती दस्तक देऊन चेंडूने सीमारेषा चिरले तलवारीच्या धारेने. आणखीन 4 धावा जोडूया धावपलकावरती. थोडासा गलपानपणा आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. बॉल आला
तसा मात्र जोरकस बॅट फिरवली, डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. बॉल मात्र हाताला स्पर्श करून टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. लोअर फुलटॉसचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, परंतु लाईन लेंथ सर्व काही जुळून आलं आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. क्रमांक 2चं षटक दीपक मोरे घेऊन आलेले आहेत. पहिले 3 बॉल त्यांनी हाताळले आहेत. पहिल्या 3 बॉलवरती पहिल्याच बॉलवरती सचिन चव्हाण यांना माघारी पाठवलं, तदनंतर एक चौकार आला, तदनंतर डॉट बॉल आलाय. हो, आणखीन एक चांगली गोलंदाजी, पॅडलँडची गोलंदाजी, गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू हाताळला, तदनंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, कमबॅक त्यांनी खूप चांगलं केलंय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 14 धावा होत्या, तदनंतर कमबॅक खूप चांगलं राहिलेलं आहे. 6 धावा त्यांनी खर्च केल्या 4 बॉलच्या पाठीमागे. एक महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी मिळवले. दीपक मोरे गोलंदाजीच्या रनवेवरती पुन्हा तयार होतील. समोरच्या बाजूने तुषार चव्हाण. बॅटल खूप चांगलं रंगलेलं आहे. दोन्ही खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय. डिप स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा बॉलला जज करतील, फेकी करतील. आणखीन एक धावपलकावरती जोडूया. एका धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचले. 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. परंतु अक्षय चव्हाण अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसलाय. 5 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 12 धावा चांगल्या पद्धतीने जमावल्या पाठीमागच्या षटकामध्ये. या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल खेळत असताना फटका जरूर चांगला आलाय, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन एक धावपलकावरती जोडूया. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहेत 22 धावा. 11.00 च्या सरासरीने दाबे मोहन टीम खेळताना पाहायला मिळते. या सरासरीने खेळले तर 44च्या घरामध्ये जाऊ शकतात, परंतु ही सरासरी या संध्याकाळच्या सत्रामध्ये दाबे मोहन संघाची खूप चांगली आहे. पाठीमागचीच मॅच जर आपण पाहिली तर 33 धावांचं टार्गेट सोनाट टीमनं उभं केलं होतं कोट्रोशी संघासमोर. त्या 33 धावा जमवताना देखील कोट्रोशी संघाला अक्षरशः घाम फुटला होता, परंतु शेवटी त्यांनी बाजी मारली. म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये 40 ते 44 धावा देखील 4 षटकामध्ये चेस करताना खूप कठीण आहे. आता इथून पुढे 22 धावा जमवलेल्या आहेत 12 बॉलच्या पाठीमागे. अजूनही 22 ते 25 धावा 12 बॉलच्या पाठीमागे आल्या तर एक चांगला स्कोर उभा राहील दाबे मोहन या टीमचा. हो, यावेळेला खडे खडे ठोकलाय मोठा फटका, परंतु टायमिंग प्रॉपर नाही. एलिव्हेशन फसलं गेलं. आणि इथे मध्ये जर आपण पाहिलं तर आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. तुषार चव्हाण देखील माघारी परततील. तुषार चव्हाणला देखील माघारी परतत असताना मात्र आणखीन एक धक्का दाबे मोहन टीमला. खूप चांगला कॅच कॅरी केलाय तिथे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. उंची जास्त होती, लांबी कमी होती. बॉलपर्यंत सहजरित्या पोहोचू शकले. तदनंतर हाताचा पिसारा केला आणि त्या पिसाऱ्यामध्ये बॉलला अडकवलं. आणखीन एक गाडी कोसळला दाबे मोहन टीमचा. पहिल्याच बॉलवरती स्वप्नीलने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉलवरती तुषार चव्हाण सारख्या खेळाडूला त्यांनी माघारी पाठवलंय. आता न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये साहिल आलेले आहेत इनेट क्रमांक 4 वरती. गोलंदाजीच्या रमणीवरती स्वप्नील आलेले आहेत. डावकुरे हाताचे फलंदाज आहेत साहिल. परंतु एका बाजूने अक्षय चव्हाण अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत, कारण तो मोठमोठे फटके खेळू शकतो. हलक्या हाताने या बॉलला ड्राइव्ह केले. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन एक धावपलकावरती जोडूया. पण सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. जर मोठे फटके तुमच्या बॅटमधून येत नसतील तर तुम्हाला एकेरी दुहेरी धाव घ्यावी लागते. हे चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास तुमच्याकडे असतो ना, तो चौकाराने आणि षटकारानेच न दाखवता एकेरी दुहेरीने देखील तुम्हाला दाखवावा लागतो. त्याच वेळेला तुम्हाला क्रिकेटमधील टॅलेंट ओळखता येतं. परंतु या वेळेला पहा, ठोकलाय टायमिंगच्या जोरावरती. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. एक बिग हाय हँड्सअप षटकार येतोय मिस्टर साहिलच्या बॅट मधून. डावकुरे हाताचे फलंदाज स्ट्राइक एंडला पाहू शकाल. थोडाशी घर बनवलं, थोडीशी रूम बनवली, थोडेसे ते पुढे आले. बॅटच्या अगदी मधोमध बॉलला घेतलं. जसा बॅट मधून आवाज आला
तो टोला सांगून गेला की हा अर्धा डझन धावा नक्कीच देऊन जाणार. तब्बल अर्धा डझन अर्थातच 6 धावा मिळालेल्या आहेत. ओहो, इथे मात्र हा बॉल खराब बॉल. पंच आमच्याकडे वळालेत. नकारात्मक चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. संध्याकाळचं सत्र आहे. धावा बनवणं कठीण होत असताना मात्र साहिल आणि अक्षय चव्हाण मात्र आपल्या टीमसाठी अतोनात प्रयत्न करतायत. प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. तुम्हाला पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे तर तुम्हाला जिद्दीनं खेळावं लागणार आहे. इथे मात्र तुम्ही नॉकआउट मॅच खेळतायत. पुढे सरसावत आणखीन एक टोले शंग प्रहार. चेंडू एक वार सीमारेषा पार. चेंडूने गाठले सीमारेषा. एक आणखीन एक दर्जेदार षटकार साहिलच्या बॅटमधून. अगदी ज्या पद्धतीने भारताचा माजी कॅप्टन अर्थातच सौरभ गांगुली ज्या पद्धतीने स्टाईलने पुढे येतो, ज्या पद्धतीने बॅट फिरवतो, तशाच पद्धतीने पहा अगदी पाय एक पाठीमागे ठेवला, थोडासा तो वाकवला, बॅटच्या मधोमध घेतला बॉलला आणि चेंडूला फेकून दिलं 6 धाव्यांसाठी. ज्या पद्धतीने सौरभ गांगुली दादा बॅटिंग करतात त्याच पद्धतीने साहिल पहा मैदानाच्या आतमध्ये बरसलेत. ओहो, इथे मात्र पहा बॅटची टॉपेज लागले. चेंडू पाठीमागच्या दिशेला. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. 38 धावा धावफलकावरती. हे षटक थोडंसं महागडं राहिले हरचंदी टीमसाठी. स्वप्नीलचं या षटकामध्ये तब्बल 2 षटकार खर्च केलेले आहेत आणि एक नकारात्मक बॉल देखील त्यांनी टाकलेला आहे. महागडं षटक म्हणावं लागेल हरचंदी टीमसाठी. आणखीन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडूया. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 39 धावा. आता शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक कोणाच्या खांद्यावरती दिलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु सातत्यपूर्वक खरोशी गावचं आणि खरोशी ग्रामस्थांचं युवा खेळाडूंचं मी कौतुक करेन. पर्व क्रमांक 3 मध्ये त्यांनी शिरकत केले. या अगोदरची 2 पर्व खूप चांगल्या पद्धतीने रंगली बहरली. पर्व क्रमांक 3चं आयोजन, एक देखणं आयोजन खूप चांगलं पाहायला मिळालं. खरं तर ज्या ट्रॉफीज आहेत ना त्या अगदी प्रेक्षकांना आणि खेळाडूंना मंत्रमुग्ध करणाऱ्या ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. तब्बल 4 फूट असणारी ही ट्रॉफी प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करते. जो येईल तो मात्र ट्रॉफीकडे पाहत आणि पाहतच राहतोय की ही ट्रॉफी आम्हाला आमच्या गावामध्ये घेऊन जायचं आहे. हा प्रत्येका खेळाडूच्या मनामध्ये विचार आहे. परंतु मित्रांनो, ही ट्रॉफी तुमच्या गावामध्ये सहजासहजी जाणार नाही. इथे 2 दिवस तुम्हाला मेहनत करावी लागेल, जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. त्याच वेळेला तुम्हाला ही तुमच्या गावामध्ये ट्रॉफी जाऊ शकते. आकोटप्प्याचा बॉल लॉब केलाय. चेंडूने गाठले सीमारेषा. 6 धाव्यांसाठी आणखीन एक तडाखे बंद षटकार मिस्टर अक्षय चव्हाणच्या बॅटमधून. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, महत्वाचं षटक आणि महत्वाच्या षटकामध्ये अक्षय चव्हाणने आपले इरादे स्पष्ट केलेत. आघाडीला आलेला फलंदाज आहे, अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलाय. चांगली साथ साहिलने त्याला दिले. आता मात्र पुन्हा एकदा तो सज्ज झालाय अक्षय. आणखीन एक टोले शंग प्रहार. बिग 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 हिट षटकार. अक्षय चव्हाणचं वादळ मात्र थांबायचं नाव घेत नाही. अक्षय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बरसले जात आहे. अगदी सीमा रेषेला आग लावतायत. अगदी रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉलला घेतलं, अगदी समोरच्या दिशेला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. एक वार सीमारेषा पार, चेंडू जाईल. आणखीन एक टोले शंग प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. शेवटच्या षटकामध्ये अगदी नितीन वरती अक्षय चव्हाण मात्र बरसलेले आहेत. तब्बल 16 धावा 3 बॉलच्या पाठीमागे त्यांनी कुटलेले आहेत. आणखीन एक मोठा प्रहार. ओहो, क्षेत्ररक्षक थोडेसे स्किड जरूर झाले, बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती जोडूया.
अक्षयची खेळी जर आवडली असेल ना मित्रांनो, तर 10 बॉलच्या पाठीमागे 31 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अक्षयसाठी. ओहो, इथे मात्र पहा पुन्हा एकदा खराब बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. अतिरिक्त धावपलकावरती जोडूया. स्वतःला प्रसिद्ध व्हायचं असेल ना, तर सिद्ध करावं लागतं की हो माझ्याकडे ती ताकद आहे, माझ्याकडे ती क्षमता आहे. आणि अक्षयने मात्र सिद्ध करून दाखवले का मी प्रसिद्ध आहे. फुलटॉसचा बॉल, परंतु बॉल हवेमध्ये आहे. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले होते, परंतु ताळमेळ फसला, चेंजमेंट फसला आणि चेंडूने मात्र धरणीला दान झाला. आणखीन 2 धावा धावपलकावरती जोडूया. आता इथून पुढे जर आपण पाहिलं तर शेवटचे एक चेंडू शिल्लक आहे. 60 धावा धावपलकावरती लगवलेले आहेत. ओहो, हा बॉल सोडून दिलाय. शेवटपर्यंत बॉलवरती नजर रोखून ठेवली. पंच आमच्याकडे वळालेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल, नकारात्मक चेंडू. आणखीन एक धावपलकावरती जोडूया. थोडासा स्पीडअप ठेवा विनंती असेल मित्रांनो. 61 धावा. शेवटचा बॉल सांगून जाईल दाबे मोहन टीम हरचंदी टीम समोर किती धावांचं टार्गेट सेट करणार. सरळ बॅटने खेळलाय. विशेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी खराब पाहायला मिळाली. अशा प्रकारची फेकी तुम्ही करू शकत नाही. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक इनिंगचा खेळ समाप्त झाला. एक इनिंग अखेरीस धावपलकावरती धावा लगवलेल्या आहेत 63. येणारे बॉल आहेत 24 आणि धावा बनवायच्या आहेत 64 धावा. पहिल्या इनिंगचं विश्लेषण जर आपण पाहिलं बॅटिंगचं, तर दाबे मोहन संघाचे अक्षय चव्हाण आणि तुषार चव्हाण, अक्षय चव्हाण आणि सचिन चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. सचिन 2 बॉलच्या पाठीमागे अवघी 1च धाव करू शकले, परंतु अक्षय चव्हाणने मात्र 12 बॉलच्या पाठीमागे 35 धावा ठोकल्या. या पट्ट्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर मात्र तुषार आले. तुषारने 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 5 धावा बनवले, परंतु इन ॲट क्रमांक 4 वरती साहिल गेला ना. साहिलने 2 षटकार खेचले आणि 5 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 14 धावा खर्च केल्या. अशा बॅटिंग करत असताना दाबे मोहन संघाने 4 षटकाखेरीस 63 धावांचं बनवल्या. 64 धावांचं टार्गेट सेट केलंय. परंतु बॉलिंगचा विचार केला ना, तर हरचंदी टीमच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आले होते राकेश. त्यांनी मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या. एकही विकेट्स त्यांनी मिळवली नाही. दीपक मोरे आले क्रमांक 2चं षटक घेऊन. त्यांनी धावा खर्च केल्या 8, विकेट्स मिळवली 1. स्वप्नील आले. स्वप्नील थोडेसे महागडे जरूर ठेवले, कारण त्यांनी 16 धावा खर्च केले. विकेट्स त्यांनी देखील 1 मिळवली, परंतु षटक शेवटचं खूप महागडं ठरलं हरचंदी टीमसाठी. तब्बल 24 धावा त्या शेवटच्या ओव्हरमध्ये ठोकल्या अक्षयने आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 63 या आकड्यावरती. आणि 64 धाव्यांचं टार्गेट, एक भलं मोठं आव्हान टीम हरचंदी समोर आहे. स्पर्धा खूप चांगली आहे. तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे कोयना सोळशी कांदाटे क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत आई रखुमाई कुंबळज क्रिकेट संघ खरोशी व ग्रामस्थ मंडळ खरोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने आई रखुमाई कुंबळज चषक 2023 पर्व क्रमांक 3 आपल्या भेटीला आलेला आहे. एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन. आयोजन कसं असावं, त्याचं नियोजन कसं असावं, त्याचं संयोजन कसं असावं, या सर्व गोष्टींवरती कटाक्ष होता. म्हणूनच एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खरोशी गावातील सर्व ग्रामस्थांनी, सर्व खेळाडूंनी, युवा कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, त्या मेहनतीचं फळ आपल्याला सातत्यपूर्वक या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळतंय. खास करून मी गंगाराम मोरे यांचं कौतुक करेन, दीपक यांचं देखील कौतुक करेन, उमेश असतील, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी मित्र असतील, सर्व खेळाडू असतील. त्यांनी मात्र एक चांगलं आयोजन केलं आणि आजचा दिवस मात्र पहा खूप चांगल्या पद्धतीने रंगताना आणि बहरताना पाहायला मिळतोय. कौतुकास्पद आहे. नवी मुंबई शहरामध्ये आयोजन करणं क्रिकेटचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. स्पॉन्सर पाहावे लागतात, स्पॉन्सरकडून सहकार्य घ्यावं लागतं आणि ते स्पॉन्सरपर्यंत तुम्ही जाता, स्पॉन्सर ते सहकार्य करतात. ते आपल्याच परिसरातील किंबहुना आपल्या ओळखीचे असतात, त्यांच्या माध्यमातून सहकार्य सातत्यपूर्वक केलं जातं. आज खरं तर ह्या स्पॉन्सरचं दानशूर आहे, त्यांचं देखील मी पुन्हा एकदा आभार मानतो या स्पर्धेच्या दरम्यान. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जातो, जिथे मात्र पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. पूर्वार्ध खेळामध्ये तब्बल 64 धाव्यांचं टार्गेट सेट केलंय दाबे मोहन टीमने हरचंदी संघासमोर. आणि 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्वप्नील आणि रोहित
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल खूप चांगला खेळलेला आहे. चेंडूला पाठवला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतील परंतु बॉल लाडवण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिलेला आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करत होते तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 धावा धावून काढलेल्या आहेत. बॉल जरी अंगावरती येणारा असला तरी मात्र बॉलला बॅटने खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट केलं. चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. थोडासा स्पीडअप ठेवा मित्रांनो, विनंती असेल. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना दिली जाते आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये काळोख लवकर पसरला जातो, दिवस छोटा आहे. थोडस स्पीडअप ठेवा विनंती असेल, वेळ जास्त घेऊ नका. 3 धावा धावफलकावरती. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला. तुषार चव्हाण गोलंदाजीच्या रनमेवरती. हा बॉल खूप चांगला आहे, टप्पा पडला. तिने यष्ट्यांच्या वरतून हा बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. फलंदाजाला बीट करून विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला गेला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खरं तर 64 धावांचं जे टार्गेट आहे ना ते भलं मोठं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये चेस करायचं असेल तर बॅटिंग महत्वाची आहे. टप्प्याचा बॉल. चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली, अगदी कानाच्या बाजूने सांगून गेलाय फलंदाजाला की हा बॉल डॉट आहे. डावकुरे आताचे बॅट्समन रोहित आहेत. 2 बॉल त्यांनी खेळले. 2 बॉलच्या पाठीमागे एकही धाव त्यांनी आतापर्यंत बनवलेली नाहीये. स्वप्नीलने 1 बॉल खेळत असताना 3 धावा जरूर बनवलेल्या आहेत. स्वप्नीलकडे स्ट्राईक येणं खूप गरजेचं आहे. आघाडीला आलेले फलंदाज रोहित आहेत, त्यांच्यावरती देखील विश्वास आहे टीमचा. आणखीन एक बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळेल का? नाही. एक चोरटी धाव जरूर घेतली जाईल. बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव धावफलकावरती जोडूया. 4 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 64चं टार्गेट आहे. आता 20 बॉलच्या पाठीमागे अजूनही 60 धावांची गरज आहे. स्ट्राईक हवी होती स्वप्नीलला, ती स्ट्राईक त्यांच्याकडे आलेली आहे. चेंडू हवेमध्ये आहे, फटका जरूर फसलाय. स्वतः गोलंदाज तुषार चव्हाण चेंडू खाली येतील, टिपलाय झेल त्यांनी आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज स्वप्नील बॅक टू द पेव्हिलियन. पहिला हदरा, पहिला झटका, पहिला करंट लागलाय टीम हरचंदी टीमला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटची वरची कडा लागली, चेंडू हवेमध्ये उभा राहिला. त्यानंतर स्वतः गोलंदाज तुषार चव्हाण चेंडू खाली आले. अगदी सोपा झेल त्यांनी पकडला आणि हरचंदी टीमला दिला एक मोठा दणका आणि मोठा हदरा. चला बॅट्समन थोडंसं स्पीडअप ठेवा विनंती असेल. ओहो, त्यांनी आल्या पावली मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नाही. चेंडू हवेमध्येच असताना मात्र टिपलाय झेल. लागोपाठचा दुसरा गडी कोसळला हरचंदी टीमचा. नितीन मोरे बॅक टू द पेव्हिलियन. तुषार चव्हाणचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी पॉवर प्लेचं षटक हाताळलंय ना, अफलातून षटक हाताळलंय. कमाल आणि धमाल त्यांच्या गोलंदाजी रनमेवरती पाहायला मिळाले. अक्षय होते त्या ठिकाणी, अक्षयने चांगला झेल टिपलाय आणि नितीन मोरेचा देखील खेळ संपुष्टात आलाय. 4 वरती 2 गडी कोसळलेले आहेत हरचंदी टीमचे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राकेश मोरे आलेले आहेत. आघाडीला आलेली जोडी मात्र मैदानाच्या बाहेर जाऊन बसलेले आहेत परंतु अजूनही रोहित आणि राकेश यांच्यावरती विश्वास असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. क्रमांक 2चं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाजीच्या रनमेवरती. पांडुरंग आलेले आहेत, जर्सी क्रमांक 1.
18 बॉलच्या पाठीमागे अजूनही 60 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 20 धावा कुटाव्या लागतील. डावखुरे हाताचे फलंदाज रोहित आपण पाहताय स्ट्राइक एंडला. हाफ ट्रॅकर बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय पाठीमागच्या दिशेला. सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया. 5 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 64 धावेंचं टार्गेट आहे. या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर आता केवळ सिंगल किंबहुना डबलने काही होणार नाही. षटकार किंबहुना चौकार खेचावे लागतील. त्याच वेळेला तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. धावचीची नामी संधी होऊ शकली असती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला पाहायला मिळाला रोहितचा. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया. 6 धावा धावपलकावरती आतापर्यंत. चला थोडीशी घाई करा प्लीज, विनंती असेल. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. याही वेळेला फटका जरूर फसलाय. टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत आणि OUT आउट परतीचा इशारा नक्कीच दिलाय. जवळजवळ आता हरचंदी टीमचे 3 गडी कोसळलेले आहेत. ज्या पद्धतीने दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवात हवी होती हरचंदी टीमच्या माध्यमातून, तशी सुरुवात पाहायला मिळाली नाही. कारण 64 धाव्यांचं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर तुम्हाला मेहनत करावी लागणार होती. ज्या पद्धतीने स्वप्नील आउट झाले, तदनंतर मात्र नितीन मोरे देखील आउट झाले, तदनंतर राकेश मोरे देखील आउट झाले, परंतु आघाडीला आलेला फलंदाज रोहित अजूनही येतोय. त्यांनी मात्र 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा बनवलेल्या आहेत. पुढे सरसावत असताना चेंडूला V शेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल. आता 14 बॉल 57 धाव्यांची गरज. या बॉलला देखील दिशा चांगली दिलेली आहे. ऑन साइडला बॉलला वळवलंय जरूर, परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, परंतु एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. ओहो, जोरकस बॅट फिरवण्याचा प्रयत्न, पॅडलाईनची गोलंदाजी. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती अवघ्या धावा आहेत 9 धावा. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत 55. क्रमांक 3चं षटक सचिन चव्हाण घेऊन आलेले आहेत. एक अनुभवी खेळाडू बॅटिंग करत असताना खूप काही करू शकले नाहीत. त्यांच्या हातामध्ये बॅट होती त्यावेळेला, परंतु आता त्यांच्या हातामध्ये बॉल आहे. बॉलिंग चांगली करावी लागेल. 12 बॉलच्या पाठीमागे अजूनही 57 धाव्यांची गरज. चला यानंतरची मॅच असेल विजेता संघ विरुद्ध रेणुशी. रेणुशी टीमचा कॅप्टन यांना विनंती आहे की आपण आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे, परंतु या बॉल वरती ठोकलाय षटकार. सतीशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. या फटक्यांची सध्याच्या घडीला
गरज आहे हरचंदी टीमला. टप्पा पडल्यानंतर बॅटच्या अगदी मधोमध बॉलला घेतलं. चेंज ऑफ पेस, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. ही खासियत आहे सचिन चव्हाण यांची की त्यांच्याकडे बोटांची जादू खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. फलंदाजाला थांबवण्याची क्षमता खूप चांगली आहे. आणखीन एक जर आपण पाहिलं तर धीम्या गतीने हा बॉल टाकलेला, बॅटची कडा लागले. सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. ओहो, आणखीन एक टोलले शंग प्रहार, अगदी मिडल ऑफ बॅट केली. बॅटच्या मधोमध बॉलला घेतलं आणि फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ज्या पद्धतीने आवाज आला ना, तो आवाज अगदी कानांना सांगून गेलाय की हा 6 धावांचा टोला नक्कीच असणार. पण अगदी खडे खडे ठोकलाय. थोडासा पाय वाकवला, तदनंतर बॅटच्या रनरमध्ये घेतलं बॉलला आणि बॉलला पाठवून दिलं पार्किंग प्लॉटमध्ये. एक चांगला स्ट्रोक. चाबूक शॉट आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 24 या आकड्यावरती. 7 बॉलच्या पाठीमागे अजूनही 40 धावांची गरज. या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक असेल. सचिन चव्हाण घेऊन निघतील. खोलवा टप्प्याचा बॉल. इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. एक चांगला झेल त्यांनी टिपलाय. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. आता जवळजवळ या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. हरचंदी संघाचा आणखीन एक गडी कोसळला गेलाय. 64 धावांचं टार्गेट. त्या धावांचा पाठलाग करत असताना एका पाठोपाठ एक विकेट निघून चालली आणि अडचणीमध्ये येत असताना मात्र संघ पाहायला मिळालाय हरचंदी टीम. परंतु एका बाजूने जर आपण विचार केला ना तर दाबे मोहन टीमने प्रथमतः टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि टॉस का बॉस या कक्षामध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 बॉल 40 धावा. त्यावेळेला तुषार चव्हाण यांनी सांगितलं आम्ही प्रथमतः बॅटिंग करू, 40 ते 45 धावांचा डोंगर पार करू. परंतु फलंदाजांची अक्षय चव्हाणची बॅट ज्या पद्धतीने तळपली ना, त्यांनी मात्र तब्बल 64 धाव्यांपर्यंत त्यांनी मजल मारली. साहिलने देखील त्यांना चांगली साथ दिली. पुढे सरसावत असताना एक चांगला स्ट्रोक जरूर केला. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवतील. फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 26 या घरामध्ये. आता 5 बॉल अजूनही 38 धावांची गरज. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी पॅडलॅनची गोलंदाजी केली जाते. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. अक्षयने बॅटिंग खूप चांगली केली. आता त्यांच्या हातामध्ये बॉल आहे. बॉलिंग देखील खूप चांगली करतायत. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांना ओळख दिलेली आहे आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स तुमचा ज्या वेळेला चांगला राहतो ना, त्यावेळेला तुम्ही नावारूपाला येतात. तुमच्या नावाचा डंका सातत्यपूर्वक राहिला जातो. आज सचिनने मात्र या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली आणि खूप चांगली बॉलिंग देखील ते करतायत. ओहो, मिस फिल्डिंग पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू भेदून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. हरलो तरी चालेल, परंतु संघर्ष शेवटपर्यंत करणार, हाच मानस, हाच प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजाचा. आता 3 बॉल 34 धाव्यांची आवश्यकता. ओहो, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल. टप्पा पडल्यानंतर धीम्या गतीने चेंडूने वेग घेतला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. हा बॉल खराब बॉल. पंच आमच्याकडे वळालेले आहेत. नकारात्मक चेंडू घोषित केलाय. आणखीन एक धावफलकावरती जोडली जाईल. आता 2 बॉल 33 धावांची गरज.
मिडल ऑफ बॅट, चेंडूला दिशा चांगली दिली परंतु एकच धाव मिळेल. चला रेणुशी टीमचे कॅप्टन प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या. या बॉलवरती केवळ एक धाव घेतली जाईल आणि इथे सामना जिंकलाय टीम दाबे मोहन या टीमने. चांगला खेळ त्यांनी पेश केला. बॅटिंग करत असताना